नमस्ते मित्र हो. आर-टी-आय ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. माहितीचा अधिकार कायदा हा 2005 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. 2005 मध्ये तो सन्माननीय अण्णा हजारे यांच्यामुळे हा कायदा भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे पहा. तर माहितीचा अधिकार कायदा म्हणजे काय? तर कोणत्याही भारतीय नागरिकाला शासनाकडील माहिती मिळवण्याचा कायदेशीर हक्क देणारा कायदा. त्याला आर-टी-आय ऍक्ट असं म्हणतात. हा हक्क भारतीय राज्यघटनेतील अभिव्यक्ती अभिव्यक्ती स्वतंत्र आर्टिकल 19(1) वर आधारित आहे. हे पहा मित्र हो, माहितीचा अधिकार अधिनियम आर-टी-आय ऍक्ट 2005 ची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत? तर सरकारी कामामध्ये पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हे आहेत. कारण या कायद्याची प्रमुख उद्दिष्टे जी आहेत ती ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. म्हणजे शासनामध्ये पारदर्शकता, कामामध्ये पारदर्शकता वाढविणे. म्हणजे काय? तर शासकीय कार्यालयांमध्ये चालणारे जे काम आहे, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सार्वजनिक निधीचा विनियोग कसा होतो याची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देऊन प्रशासनात पारदर्शकता आणणे हे या कायद्याचे पहिले उद्दिष्ट आहे पहा. कारण त्यामध्ये अकाउंटॅबिलिटी खूप महत्वाची असते बघ. शासनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय? उत्तरदायित्व. तर कोणताही सरकारी निर्णय का घेतला गेला आणि त्यात कोणाची जबाबदारी होते ह्या हे या कायद्यामुळे स्पष्ट होते. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जनतेप्रती असलेले उत्तरदायित्व या ठिकाणी वाढणार आहे पहा. त्यानंतर भ्रष्टाचार कमी करणे किंवा भ्रष्टाचार रोखणे असं पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा सरकारी कामे आणि व्यवहारांची माहिती सार्वजनिक होते, तेव्हा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यावर मर्यादा येतात. पारदर्शकता वाढल्यामुळे भ्रष्टाचाराला आपोआप आळा बसतो. अशा प्रकारे लोकशाहीचे सक्षमीकरण होण्यासाठी नागरिक नागरिकांना सशक्त बनवणे हे या आर-टी-आय ऍक्टचे महत्वाचे उद्दिष्ट आहे पहा. कारण लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. सजग नागरिक हा लोकशाहीचा कणा आहे. नागरिकांना हवी ती माहिती मिळवून देऊन त्यांना प्रशासनात सहभागी करून घेणे आणि त्यांना सक्षम करणे हे या कायद्याचे महत्वाचे ध्येय आहे. आता प्रशासकीय सुधारणा. आता या आर-टी-आय ऍक्ट मध्ये प्रशासकीय सुधारणा कशी घडून येते पहा. तर या कायद्यामुळे सरकारी दप्तरांचे रेकॉर्डचे अद्ययावतीकरण व व्यवस्थापन सुधारावे लागते, जेणेकरून विचारलेली माहिती वेळेत उपलब्ध करून देता येईल. यामुळे एकूणच प्रशासकीय कार्यक्षमता वाढत असते. अशा प्रकारे आर-टी-आय ऍक्टची मुख्य उद्दिष्टे आपण पाहिलेली आहेत. एक लक्षात घ्या की आर-टी-आय ऍक्ट अंतर्गत माहिती म्हणजे काय? तर आर-टी-आय अंतर्गत माहिती मध्ये खालील गोष्टी येतात. सरकारी कागदपत्रे येतात. त्यानंतर अहवाल येतात, ईमेल्स येतात, त्यानंतर फाईल चे नोटिंग येतात, आदेश येतात, ऑर्डर्स असतात त्या येतात. म्हणजेच शासनाकडे उपलब्ध असलेली कोणतीही नोंद यामध्ये आर-टी-आय अंतर्गत माहितीमध्ये येत असते. आता आर-टी-आय ऍक्ट मध्ये पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे काय? तर पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे काय? तर सरकारी कार्यालय असतात, मंत्रालय असतात, स्थानिक स्वराज्य संस्था असतात, त्यामध्ये जिल्हा परिषद आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, सरकारकडून निधी मिळणाऱ्या ज्या संस्था असतात त्या सर्व संस्था पब्लिक ऑथॉरिटीमध्ये येतात. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये पी-आय-ओ, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरची नेमणूक केलेली असते. आणि पी-आय-ओ ची भूमिका काय असते? तर प्रत्येक कार्यालयात पी-आय-ओ नियुक्त असतो. त्यानंतर नागरिकांना दिलेल्या अर्जावर माहिती देण्याची जबाबदारी कोणाची असते? पी-आय-ओ ची असते, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरची.
आणि ती माहिती जी आहे 30 दिवसात माहिती देणे आवश्यक असते. त्यामुळं प्रत्येक कार्यालयामध्ये एक कमिटी केलेली असते, त्यामध्ये PIO ची नियुक्ती केलेली असते. PIO म्हणजे काय असा पण प्रश्न येऊ शकतो MCQ मध्ये. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. हे पहा, एकदा RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार जर अर्ज आला तर ती माहिती किती दिवसात द्यावी लागते? तर माहिती मिळण्याची वेळ जी आहे, सामान्य प्रकरण असेल तर 30 दिवसाच्या आत माहिती पाठवणं आवश्यक आहे. मात्र जीवन आणि स्वातंत्र्याचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर 48 तासाच्या आतमध्ये माहिती पाठवणं आवश्यक असतंय. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये अपील प्रक्रिया कशी असते? तर माहिती न मिळाल्यास अपील करता येतं. फर्स्ट अपील 30 दिवसांमध्ये केलं जातं आणि सेकंड अपील जे आहे ते माहिती आयोगाकडे आपण अपील करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की कोणती माहिती दिली जात नाही, तर अपवादात्मक सेक्शन 8 मध्ये काही राष्ट्रीय सुरक्षा संदर्भामध्ये माहिती असेल तर ती दिली जात नाही, वैयक्तिक माहिती दिली जात नाही किंवा गुप्तचर विभागातील माहितीची मागणी केली तर ती दिली जात नाही. आणि याचं सविस्तर उदाहरण जे आहे ते रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार. समजा तुमच्या गावात रस्ता बांधकाम झाले असेल पण रस्ता खराब आहे, काम निकृष्ट आहे, तर अशा वेळी तुम्ही RTI अंतर्गत अर्ज करू शकता. तुम्ही काय विचारू शकता? तर रस्त्याचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले, एकूण खर्च किती झाला, कामाची योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट मागवू शकता, मटेरियल वापराची माहिती मागवू शकता. कारण PIO तुम्हाला माहिती देईल. जर माहितीमध्ये भ्रष्टाचार आढळला तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता. अशा प्रकारे हे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचे उदाहरण आहे पहा. या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपण पाहूया की शिष्यवृत्ती मिळाली नाही तर तुम्ही त्या संदर्भामध्ये विचारू शकता की माझा अर्ज का रिजेक्ट झाला, निवड निकष काय होते, इतर विद्यार्थ्यांची यादी तुम्ही मागवू शकता. त्यामुळे कोणावर अन्याय झाला ते उघड होते. RTI ऍक्टचे महत्व काय? तर लोकशाही मजबूत होते, त्यामुळे शासन पारदर्शक बनते, नागरिक जागरूक होतात आणि याच्या मर्यादा पण आहेत. काही मर्यादा गोपनीय असतात, प्रक्रिया कधी वेळखाऊ असते, चुकीचा वापर होऊ शकतो. अशा प्रकारे पण यामध्ये RTI ऍक्ट हा नागरिकांचा शक्तिशाली शस्त्र आहे, हा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. कारण त्याचा योग्य वापर झाला तर भ्रष्टाचार कमी होणार आहे आणि चुकीचा वापर झाला तर प्रणालीवर ताण येणार आहे. त्यामुळं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा वापर हा झाला पाहिजे. या ठिकाणी आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येतात आणि त्याचं उत्तर काय असतं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे? आता माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो 2005 साली सुरू झालेला आहे, म्हणजे सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आता याचं स्पष्टीकरण काय? तर RTI ऍक्ट 2005 मध्ये लागू झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 ही तारीख सुद्धा परीक्षेमध्ये येते, त्यावेळेला आपल्याला ते माहित असणं आवश्यक असतंय पहा. या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, RTI ऍक्टचा घटनात्मक आधार कोणता आहे? आता इथं कलम 14, कलम 19(1)(a), कलम 21 आणि कलम 32. तर आपण मगाशीच आपण पाहिलेलं आहे की RTI ऍक्टचा घटनात्मक आधार जो आहे कलम 19(1)(a) आहे आणि त्याचं स्पष्टीकरण असं आहे पहा की अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार हा 19(1)(a) नुसार येतो. त्यामुळं RTI ऍक्टचा घटनात्मक अधिकार जो आहे ते बी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 3, आरटीआय ऍक्ट अंतर्गत माहिती देण्याची कमाल मुदत किती आहे? 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस आणि 60 दिवस. मगाशीच आपण सांगितलेलं आहे 30 दिवस ही आरटीआय ऍक्ट ची कमाल मुदत आहे. कारण कुठलेही सामान्य प्रकरणात PIO ला 30 दिवसात माहिती द्यावी लागते. त्यामुळं बी हे उत्तर बरोबर आहे, 30 दिवस. प्रश्न क्रमांक 4, जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित माहिती किती वेळेत द्यावी लागते? आता एकदम इमर्जन्सी असेल, जीवन मरणाचा प्रश्न असेल किंवा स्वातंत्र्याचा प्रश्न असेल तर माहिती ही 24 तासाच्या आत द्यावी लागते. आणि सर्वसाधारण माहिती असते ती 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. कारण अत्यावश्यक प्रकरणात 48 तासात माहिती देणे बंधनकारक आहे. कोणत्या ऍक्ट नुसार? राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार. आता इथं प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे पहा, की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत अर्ज कोण करू शकतो? फक्त सरकारी कर्मचारी करू शकतो, फक्त पत्रकार करू शकतो, किंवा कोणताही भारतीय नागरिक करू शकतो, किंवा फक्त वकीलच करू शकतो. तर एक लक्षात घ्या की हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हे जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार दिलेलं आहे. त्यामुळं कोणताही भारतीय नागरिक हा अर्ज करू शकतो. म्हणजे आरटीआय हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता मगाशीच आपण पाहिलं होतं PIO म्हणजे काय? पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ऑफिसर, पर्सनल इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि पब्लिक इंटरनल ऑफिसर. एक लक्षात घ्या की पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हा जो आहे तो PIOचा लॉंग फॉर्म आहे. कारण PIO हा अधिकारी माहिती देण्याची जबाबदारी पार पाडत असतो. त्यामुळं पब्लिक इन्फॉर्मेशन PIO किंवा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 7, आरटीआय ऍक्ट अंतर्गत पब्लिक अथॉरिटी कोणत्या सेक्शन मध्ये आहे? सेक्शन 2H, सेक्शन 3, सेक्शन 4 आणि सेक्शन 5. तर सेक्शन 2H हे याचं उत्तर आहे. कारण पब्लिक अथॉरिटीची व्याख्या ही सेक्शन 2H मध्ये दिलेली आहे. आता आरटीआय ऍक्ट अंतर्गत राईट टू इन्फॉर्मेशन कोणत्या सेक्शन मध्ये आहे? सेक्शन 2, 3, 4 आणि 5. तर सेक्शन 3 जो आहे, सेक्शन 3 या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर सेक्शन 3 जो आहे तो नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार सेक्शन 3 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे सेक्शन 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. आरटीआय ऍक्ट अंतर्गत अपील प्रक्रिया कोणत्या सेक्शन मध्ये आहे? तर सेक्शन 18, सेक्शन 19, सेक्शन 20 आणि सेक्शन 21. सेक्शन 19 बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. कारण फर्स्ट आणि सेकंड अपील सेक्शन 19 मध्ये आहेत. म्हणजे पहिलं आणि दुसरं जे अपील जे केलं जातं तर सेक्शन 19 मध्ये ते आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे ते बी हे उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 10, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत एक्झम्पशन कोणत्या सेक्शन मध्ये आहे? आता सेक्शन 7, 8, 9 आणि 10. तर सेक्शन 8 मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे. कारण काही माहिती सेक्शन 8 अंतर्गत वगळली जाते, म्हणजे देता येत नसते. त्यामुळे सेक्शन 8 मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आरटीआय ऍक्ट अंतर्गत दंड कोणत्या सेक्शन मध्ये आहे? सेक्शन 18, सेक्शन 19, सेक्शन 20 आणि सेक्शन 21. तर सेक्शन 20 मध्ये PIO वर दंड आकारला जाऊ शकतो. तर सेक्शन 20 मध्ये हा सेक्शन 20 च्या अंतर्गत हा दंड PIO वर लावला जातो. त्यामुळे दंड म्हटलं की सेक्शन 20
सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे पहा. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत थर्ड पार्टी माहिती कोणत्या सेक्शन मध्ये आहे? सेक्शन 10, 11, 12 आणि 13. तर थर्ड पार्टी माहिती जी असते ती सेक्शन 11 मध्ये असते पहा. कारण थर्ड पार्टी ही सेक्शन 11 मध्ये नमूद केलेली आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत अर्ज कोणत्या सेक्शन मध्ये केला जातो? तर 5, 6, 7, 8. सेक्शन 6 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सेक्शन 6 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया म्हटलं की सेक्शन 6 हा महत्वाचा या ठिकाणी आहे. प्रश्न 14. आरटीआय ऍक्ट अंतर्गत माहिती देण्याची प्रक्रिया कोणत्या सेक्शन मध्ये आहे? तर 6, 7, 8, 9 असे सेक्शन दिलेले आहे. आरटीआय ऍक्ट अंतर्गत माहिती देण्याची प्रक्रिया जी आहे सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे. कारण माहिती देण्याची वेळ आणि पद्धत जी आहे त्याची माहिती आहे ती सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे. आरटीआय ऍक्ट नुसार त्याचा मुख्य उद्देश काय असतो? माहिती लपवणे, पारदर्शकता वाढवणे, माहिती विकणे, माहिती नष्ट करणे. तर ऑब्विसली मगाशीच मी सांगितलं होतं की पारदर्शकता वाढवणे. कारण आरटीआय ऍक्टचा मुख्य उद्देश हा शासन पारदर्शक काम करते का नाही किंवा शासनाने केलं पाहिजे हे पाहणं, जे पारदर्शकता वाढवणं. बी हे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आरटीआय ऍक्ट अंतर्गत कमाल दंड किती आहे? 10,000, 20,000, 25,000, 50,000. तर 25,000 रुपयेचा दंड PIO वर होऊ शकतो. कारण PIO वर जास्तीत जास्त 25,000 रुपयेचा दंड लागू शकतो आरटीआय ऍक्ट अंतर्गत. हे महत्वाचं आहे किती आहे ते. प्रश्न क्रमांक 17. आरटीआय ऍक्ट अंतर्गत फर्स्ट अपील किती दिवसांत करता येते? तर मगाशीच आपण पाहिलेलं आहे की 30 दिवसामध्ये पहिलं अपील केलं जातं. बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, 30 दिवस. प्रश्न क्रमांक 18. आरटीआय ऍक्ट अंतर्गत SEO मोटो डिस्क्लोजर मोटो डिस्क्लोजर कोणत्या सेक्शन मध्ये आहे? आता इथे सेक्शन 3, 4, 5, 6 दिलेले आहे. सेक्शन 4 मध्ये स्वप्रेरणेने माहिती देण्याची तरतूद जी आहे ते कुठल्या 4 नंबरच्या सेक्शन मध्ये आलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक सेक्शन आणि त्या सेक्शन अंडर काय येतं, कशाची तरतूद केलेली आहे? तर 4च्या अंडर जे आहे ते स्वप्रेरणेने माहिती देणे हे दिलेलं आहे पहा. म्हणजे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे ना. तर असे प्रश्न विचारल्यानंतर सेक्शन कुठलं म्हणजे 3 नंबर का 4 नंबर का 5 नंबर का 6 नंबर असं कन्फ्युजन मध्ये जातो विद्यार्थी. तर याचं उत्तर आहे बी, सेक्शन 4. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे. आरटीआय ऍक्ट अंतर्गत सेव्हरॅबिलिटी कोणत्या सेक्शन मध्ये आहे? आता तुम्ही म्हणा सेव्हरॅबिलिटी म्हणजे काय? तर गोपनीय भाग वेगळा करून माहिती देण्याची तरतूद असणे. म्हणजे गोपनीय भाग वेगळा करून माहिती देण्याची तरतूद असणे त्याला सेक्शन 10 किंवा सेक्शन 10 असं म्हटलं जातं. इथं 9, 10, 11, 12 असे ऑप्शन दिलेले होते. पण सेक्शन 10 मध्ये ते येतं की गोपनीय भाग वगळून माहिती देणे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे की आरटीआय ऍक्ट अंतर्गत कंप्लेंट कोणत्या सेक्शन मध्ये आहे? आता तक्रार करायचे म्हटलं तर त्या कोणत्या सेक्शन मध्ये त्याच्या अंतर्गत करता येते? तर सेक्शन 18, 19, 20, 21 दिलेलं आहे. तर सेक्शन 18A हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. कारण सेक्शन 18च्या अंतर्गत कंप्लेंट आपण करू शकतो. आरटीआय ऍक्ट नुसार आरटीआय ऍक्ट हा नागरिकांचा शक्तिशाली शस्त्र आहे आणि त्याचा योग्य वापर केला तर भ्रष्टाचार 100% कमी होणार आहे आणि चुकीचा वापर केला तर प्रणालीवर ताण येणार आहे. त्यामुळं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट या ठिकाणी आपण कन्सेप्ट समजून घेतलेले आहे आणि त्या संदर्भात येणारे प्रश्न उत्तर हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.